सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादीच्या पुरोगामी आणि यशवंत विचारांचा खालसा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा साताऱ्यात नवा खेळ. भाजपच्या आयात उमेदवारांना तिकीट, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये खदखद. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने सातारा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून घेतलेल्या अनपेक्षित निर्णयामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठेच नाट्य रंगले आहे. ज्या पुरोगामी आणि यशवंत विचारांचा वारसा घेऊन शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली, त्याच विचारांना पक्षाचे स्थानिक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचं केंद्रस्थान आहेत सुवर्णा पाटील, ज्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. सुवर्णा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आणि तितकाच वादग्रस्त ठरला आहे. अवघ्या 48 तासापूर्वी म्हणजे 14 तारखेला याच सुवर्णा पाटील भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून बिहार निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साताऱ्यातील मोती चौकात साजऱ्या करत होत्या. एवढेच नव्हे तर त्यांनी भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पेढे भरवत आपली भाजप निष्ठा जाहीरपणे सिद्ध केली होती. मात्र 17 तारखेला अचानक त्यांच्या राजकीय निष्ठा बदलल्या. भाजपमध्ये वाईट अनुभव आल्याचे सांगत त्यांनी थेट शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि दुसऱ्या क्षणी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा मिळाली. यामुळे प्रश्न उभा राहतो की भाजपने ज्या आयाराम गायाराम राजकारणाचा कित्ता गिरवला, त्याच मार्गावर पाऊल ठेवून राष्ट्रवादीने आपले सर्व विचार, विवेक आणि निष्ठा केवळ एका उमेदवारीसाठी बासनात गुंडाळल्या. एका बाजूला भाजपला वाईट म्हणत त्याच पक्षाच्या आयात उमेदवाराला राष्ट्रवादीने तिकीट दिले, तेव्हा पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आणि साहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या मतदारांच्या भावना दुखावल्या गेल्याचे दिसून येत आहे. तिकीट न मिळाल्याने अपमान सहन करत नाही असे म्हणणाऱ्या सुवर्णा पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या स्वार्थाची सीमा दर्शवते. ज्या पक्षाने त्यांना प्रदेश उपाध्यक्षाचा सन्मान दिला, त्याची जाणीव न ठेवता केवळ नगराध्यक्षाच्या पदासाठी, तिकिटासाठी पक्ष बदलणे हा कुठला स्वाभिमान? हा तर केवळ वैयक्तिक स्वार्थ आहे. जर कोणी व्यक्ती आपल्या राजकीय फायद्यासाठी इतक्या तत्परतेने पक्ष बदलू शकते, तर साताऱ्यासारख्या ऐतिहासिक शहराचे नगराध्यक्षपद लढवण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही, अशीच भावना सातारकर नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा आणि चिंताजनक पायंडा पडणारा ठरला आहे. हा निर्णय केवळ एक तडजोड नसून शरद पवार यांच्या विचारांवर झालेला खालसा आहे, अशी चर्चा आता साताऱ्याच्या गल्लीबोळात ऐकायला मिळत आहे. सातारकर मतदार या विचारशून्य राजकारणाला निवडणुकीत कसे उत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.